लक्ष MPSC चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर आज आपण MPSC संयुक्त पूर्व परीक्षा जी 2025 4 जानेवारी 2025 रोजी झालेले त्यात जे प्रश्न विचारले होते ते कोणत्या टॉपिकवर आधारित होते याचा अभ्यास करणार आहोत, ज्यामुळे आपल्याला जे 14 जूनला जी एक्झाम होणार आहे त्याचा महत्त्वाच्या टॉपिकचा आपल्याला अंदाज येईल. चला तर मग सुरुवात करूया. बघा, प्रश्न विभागणी कशी होती, प्रश्न कसे होते. इतिहासाचे 15 प्रश्न होते, मध्यम ते कठीण होते. भूगोलाचे 15 मध्यम होते. राज्यशास्त्राचे 10 सोपे होते. अर्थशास्त्राचे 15 मध्यम. सामान्य विज्ञानचे 15 कठीण होते. गणित आणि बुद्धिमत्तेचे वेळखाऊ प्रश्न होते 15 आणि चालू घडामोडीचे 15 मध्यम प्रश्न होते. बघा, इतिहासाचे महत्त्वाचे मुद्दे जे 1 ते 15 पर्यंत प्रश्न काय होते तर बघा, महाराष्ट्रातील समाजसुधारक 7 ते 8 प्रश्न. 1857चा उठाव, शेतकरी चळवळी आणि ब्रिटिश शैक्षणिक व आर्थिक धोरणे. प्रामुख्याने समाजसुधारकांमध्ये महात्मा फुले, महर्षी कर्वे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित प्रश्नांचा समावेश होता. बघा, इतिहासाचे सविस्तर विश्लेषण करायचं झाले तर बघा, समाजसुधारक, ब्रिटिश भारत आणि क्रांतिकारी चळवळ यांच्यावर त्यांचा भर होता. बघा, भूगोलाचे प्रश्न, प्राकृतिक रचना, सह्याद्री व उपरांगा, नदी प्रणाली, गोदावरी, कृष्णा, तापी नदींचा यांच्यावर भर. खनिज संपत्ती आणि उद्योगधंदे याच्यावर त्यांचा भर होता. पुढल्या राज्यशास्त्र विषयाचा विचार केला तर मूलभूत हक्क म्हणजे 15 ते 35च्या कलम, मार्गदर्शक तत्त्वे, तसेच पंचायत राज, 73, 74, घटनादुरुस्ती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि घटनात्मक स्थाने याचा अभ्यास तुम्ही जास्त करायचा आहे. या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत. बघा, अर्थशास्त्राचा विचार केला गेला तर बँकिंग क्षेत्रामध्ये RBIचे धोरणे, रेपो रेट आणि महागाई नियंत्रण, शासकीय योजना, मुद्रा योजना, जनधन योजना आणि लाडकी बहीण योजनाचे प्रश्न होते. पंचवार्षिक योजनांमध्ये 1 ते 5 योजनेचे मुख्य उद्देशावर विकास दर याचा प्रश्न होते. लोकसंख्या 2011चे. बघा, पुढला प्रश्न सामान्य विज्ञानचे जीवशास्त्रामधले वनस्पती व प्राण्याचे वर्गीकरण, मानवी आरोग्य, रोग, जीवनसत्त्वे आणि भौतिक व रसायनशास्त्रामधले प्रकाश, ध्वनी, विद्युतधारा आणि आधुनिक आवर्तसारणी याच्यावर प्रश्न होते. बघा, गणित आणि बुद्धिमत्तेचा विचार केला तर अंकगणितातले व्यवहारी, शेकडे, प्रमाण, सरासरी आणि कामकाळ वेग. बुद्धिमत्तामधले नातेसंबंध, दिशामान, कोडी व आकृतीची संख्या. नंतरचे प्रश्न वेळखाऊ होते. शॉर्ट ट्रिक्सचा वापर करणे आवश्यक आहे. तुम्हाला टीप आहे. बघा, पुढला चालू घडामोडीचा विचार केला तर अंतराळ मोहीम व जागतिक निर्देशकार, इतर क्रीडामधले पॅरालिम्पिक 2024 आणि भारतीय कामगिरी, राजकारण, लोकसभा निवडणूक 2024 व राज्यातील मंत्रिमंडळ पुरस्कार, पद्म पुरस्कार 2025 आणि साहित्य अकादमी 2024-25च्या चालू घडामोडीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. असेच आपण प्रत्येक आतापर्यंत झालेल्या एक्झामच्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले ते आपण पाहणार आहोत. या अशा प्रकारचा व्हिडिओ आहे हे खाली दिलेल्या सोर्समधून घेतलेले आहे. काही प्रश्न आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की असा, म्हणजे तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि सबस्क्राईब करा MPSC लक्ष. अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.